शेतकरी, दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळेपर्यंत आणि जोपर्यंत त्यावरती सरकार योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे। त्यामुळे आता बच्चू कडू माघार घेतात की कडूंच्या आंदोलनाची दखल घेत सरकार एक पाऊल पुढे टाकणार याकडे फक्त शेतकऱ्यांचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला मराठा नेते मनोज जरांगे पाटील स्वतः लोकशाही मराठीवरती न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। आपलं स्वागत मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील, आज जाऊन आपण बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली त्यावेळेला मागण्यांसंदर्भात तुमची चर्चा झाली असेल, आपण आपला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे। काय चर्चा झाली बच्चू कडू आणि आपल्यामध्ये? मनोज जरांगे पाटील, महत्वाचा दादा विषय की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं खूप गरजेचं आहे आणि तो विषय आमच्यासाठी खूप आम्हाला महत्वाचा वाटला। बरं, की या शेतकरी रात्रंदिवस राबतो, कष्ट करतो, पावसा पाण्यात उन्हात वाऱ्यात फिरतो, जनावर सांभाळतो, शेतकऱ्या चिखलात कष्ट करतो, पण त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि त्याची कर्जमाफी होत नाही। हा विषय खूप आमच्यासाठी महत्वाचा होता, कारण आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहेत। आपण याच्यात कोणी जातीवाद आणायची काही गरज नाही। माझ्यासह या राज्यातले कोणी असो याच्यात जातीवाद आणण्याची कोणालाही गरज नाही, कारण आपण शेतकऱ्यांच्या पोरं आहेत। आपला बाप कर्जातून मुक्त झाला पाहिजे ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे आणि या भूमिकेतून एक शेतकऱ्याचा पोरग म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि कायम राहणार आहे। फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती की बाबा काय असतं, शेवटी ज्या देशाला ज्या राज्याला शेतकरी पोचतो, जो ऊन वारा अंगावरती झेलतो, पाऊस झेलतो, त्याच्या कर्जमाफीसाठी वेळ लावू नका, वेळ काढूपणा करू नका, कारण त्याचा अपमान करायचं काम त्या शेतकऱ्याचं करू नका। बच्चू भाऊच्या पाठीशी सगळे लोकच उभा राहणार आहेत आता, कारण त्याचं कारण पण तसं आहे। मूळ मुद्दा हे आहे की त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेतलाय, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत येत आणि कायम राहणार। मनोज जरांगे पाटील, जसं आपण म्हणालात, आज आपण जाऊन त्या ठिकाणी भेट घेतली आणि या भेटीनंतर आपलं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी। एका बाजूला बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये विधवा महिला असतील आणि त्याचबरोबर ज्यांनी कुणी आत्महत्या केलेल्या त्यांचे कुटुंब असतील, दिव्यांग असतील, त्यांच्यासाठी देखील काही महत्त्वपूर्ण मागण्या केलेल्या आहे। एकंदरीत मागण्यांचा विचार केला तर एकूण 17 मुद्दे आणि 17 गोष्टींची मागणी त्यांनी केलेली आहे। सरकार त्याकडे लक्ष देतं असं आपल्याला वाटतं का? नाही, लक्ष देत नाही। लक्ष देत जर असतं तर ही घटना घडली असती का? पोषण बसलं असतं का? तर बसलं नसतं। त्या ठिकाणी एक आजी आता 71 वर्ष वय आहे त्यांचं, आम्ही त्यांनाही भेटलो, तिथं उपोषण करते भोजपुरी, त्यांनाही भेटलो, अपंग उपोषण करतात आणि त्या आजीनं कसं जगायचं? 71 वर्ष म्हणजे लहान वय नाहीये। हे मुख्यमंत्री खरंच जर त्यांना या शेतकऱ्याची माया असली, राज्याला खरंच ते आज मायबाप मानत असले, गोरगरीब शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, त्या अपंग बांधवांना, त्यांना जर खरंच मायेचं छत्र द्यायचं असलं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात खरंच राजकारण करू नये आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू नये। त्यांचं राजकारण काय असू शकतं त्याच्यात मला काय माहित नाही, देणं घेणं पण नाही। विषय हे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा आणि शेतकऱ्याच्या संबंधित विविध मागण्याचा, त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत येतो। राजकारण त्याच्यात काही असेल नसल हा भाग सरकारचा आहे किंवा त्यांचा आहे, आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं, पण काय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कुणी पुढे येत नाही आणि एखादा माणूस जर आला तर शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःला झोकून देऊन त्याच्यात उभा राहिलं पाहिजे। उपोषण करणं साधी सोपी गोष्ट नाहीये। तुम्हाला वाटत असेल शेतकऱ्यांना नुसतं की बसले उपोषणाला बसले, पण शेवटी जीव कधी जाईल हे कोणाला माहित नसतं आणि जर उपोषण करण्याचा जीव जाऊ द्यायचा नसला आणि मागण्या पण मान्य करून घ्यायच्या असल्या तर प्रचंड ताकदीनं पाठिंबा द्यावा लागतो प्रत्यक्ष येऊन, त्यावेळेस तो मरत पण नाही आणि त्यांच्या मागण्या पण मान्य होतात। म्हणून शेतकऱ्यांनी ना आंदोलन कुठलंही असू तातडीनं रस्त्यावरती आलं पाहिजे आणि शांततेत, मग मात्र सरकार ठेपेल। परंतु जर भावनेशी खेळले शेतकऱ्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर मात्र खरं सांगतो बाबा की लोक लयच कटाळे दादा, लोक जर हातातून सुटले ना उद्रेकच होईल आणि मग त्या कोणाला आम्हाला सुद्धा कोणाला रोखणार नाही। इतका अन्याय सध्या शेतकऱ्यावरती व्हायला लागला। साधी कर्जमुक्ती होऊ नये, त्याच्या मालाला भाव मिळू नये, इतक्या जीवनाशी शेतकऱ्याचे खेळते, पीक विम्याचे पैसे नाही आणि 1 रुपया विमा, 2 रुपया विमा, आणखीन पैसे नाहीयेत, नुकसान भरपाईचे नाहीयेत। काल गोंदी म्हणून आहे आमच्या आपल्या गोदापट्ट्यात आंतरवाली जवळ, तिथं पाण्यात गोदावरीच्या पाण्यात शेतकरी उतरले होते का की आमचे नुकसान भरपाई नुकसान झालंय, 2 वर्ष झालं तुम्ही पैसे दिले नाही। ही काय वेळ आणली सरकारनं?
त्यांच्या हातापाया पडून त्यांना बाहेर काढायला लावलं. तिथं तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला बोलून त्यांना आश्वासन देऊन बाहेर काढलं. रात्र झाली होती, 9-10 वाजली होती. हाल आहेत दादा शेतकऱ्याचे. कसं बरोबर. जगायचं? बरं, मनोज जरांगे पाटील, तुम्ही महाराष्ट्रभराचा दौरा केला, विविध घटकांना आपण सातत्यानं भेटतात, मात्र आज आपण जर केवळ शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या घरात गेलं तर काय चित्र दिसतं आणि कुठल्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे, मला आपल्या तोंडून ऐकायचं आहे. दादा शेतकऱ्याचे इतके हाल आहेत. पावसात काम करायचं, आईनं करायचं, बापाने करायचं, छोटं लेकरू लिंबाला बांधायचं. लिंब म्हणजे लिंबाचं झाड हा, शेतात, त्याला झोका करायचा 2 फांद्याला. लेकरू तिथं झोपू घालायचं, झोपलं नाही तर नाही झोपलं, त्याला तिथं झोका द्यायचा, शेतात कामाला जायचं. कधी साप चावून माहित नाही, कधी इचू चावून माहित नाही, काय प्राणी येईल हेही माहित नाही. हाल तर इतके, तिला डोक्याला तेल लावायला भेटत नाही माझ्या माया माऊलीला शेतकऱ्याच्या. तिला ना कपडा भेटतो, ना आमच्या शेतकरी बापाला ना चप्पल भेटते पायाला, ना धोतर घालायला भेटतं, ना त्याला पॅन्ट घालायला भेटते, ना त्याला शर्ट घालायला भेटतो. सुख आणि आनंद हे मायबाप शेतकऱ्यांच्या नशिबात कवाच आला नाही. त्यांनी ते बघितलंच नाही. हा, तो राबराब राबताना मात्र एक बघतो, माझ्या वाट्याला जे काबाड कष्ट आलं, राबराब राबलो ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊन, हे स्वप्न घेऊन शेतकरी मायबाप जगतो. बर, इतके हाल आहेत. आम्हाला काय मागतंय बघा, मालाला भाव मिळाला तर आमच्या सुख समाधान येते, ते येत नाही. आमचं सगळं यांचं वाढतं, तेल वाढतं, मीठ वाढतं, यांचं सगळे साखर वाढते, यांचे शेंगदाणे वाढते, यांचं डाळ वाढते, साबणी वाढते, त्यांचं कोलगेट वाढतं, यांचं पत्रे घ्यायचे असले आम्हाला तरी वाढते, यांचे फवारणी घ्यायचे असले औषध आम्हाला तरी वाढतंय, बी बियाणे यांचं वाढतं. आम्हाला ज्या गोष्टी लागतात त्यांच्या ह्या सगळ्या वाटतात, पण मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढत नाही. कुठंही शेतकरी सुखी नाही. आणि ते सुखी करायचं असेल तर या मायबापाचे हाक सरकारनं ऐकले पाहिजे. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा कुठेही संपताना दिसत नाही. मात्र ज्यावेळेला मराठा आंदोलन आपण करत होता त्यावेळेला बच्चू कडू यांनी शिष्टाई करत अनेक वेळेला आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, आपल्या व्यासपीठावरती येऊन मैत्रीपूर्ण आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आज तसाचा प्रयत्न किंवा ती मैत्री महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिली. या मित्राला काय सल्ला देऊ इच्छिता आणि सरकारला आपण इशारा दिला की रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका, या दोन्ही गोष्टी मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. त्यांना एकच विनंती केली की तब्येतीची काळजी घ्या, कारण उपोषण मी करून हे मला माहिती आहे काय होतं, किती आग होती पोटात, किती जाळ होतं. आपण ज्यावेळी स्वपाशी तपाशी राहून समाजाला न्याय मिळावा म्हणून काम करतो त्यावेळेस तुम्ही तब्येतीची काळजी घ्या हे एक सांगितलं. त्यांना दुसरं एक असं सांगितलं की जेवढे काय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आता ही योग्य वेळ रस्त्यावर उतरून न्याय शेतकऱ्याला मिळून देते. सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांनी एकत्र यायचं आणि एक तारीख ठरवायची, इतक्या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा, नसता राज्य आम्ही शांततेत पूर्ण बंद करणार. याही विषयावरती त्यांचे चर्चा झाली. आता वाट बघतोय आम्ही त्यांचे शेतकरी संघटनेचे लोक कधी एकत्र बसतायत. आम्ही सज्ज आहेत पाठिंबा द्यायला शेतकऱ्यासाठी, कारण खरंच सांगतो शेतकऱ्यांच्या नरड्याचा फास जर तोडायचा असेल तर त्याची कर्जमुक्ती होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या मालाला भाव मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या जर फास तोडला सरकारने तर शेतकरी खुश राहतोय. पण जाणून बुजूनच सरकार शेतकऱ्याला भाव मालाला नाही देऊन मारू पाहत आहे का? जाणून बुजून कर्जमुक्ती नाही करून मारू पाहत आहे का? पीक विमा नाही देऊ मुद्दाम आत्महत्या घडून आणताय का शेतकऱ्यांच्या सरकार? त्याचे नुकसान भरपाई देत नाही म्हणजे तुम्ही मारू पाहतायत का? त्याला तुम्हाला वाटतंय का मेलाच पाहिजे शेतकरी? तुम्हाला जर वाटत असं की कधीतरी आनंदी राहावा, आपल्या शेतकरी बापाच्या आणि आईच्या चेहऱ्यावरती हास्य यावं, तर त्यांच्या मालाला भाव देऊन कर्जमुक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही भेटत हो दादा पाटील साहेब, खरं सांगतो नाही भेटत त्यांना त्यांच्या मनासारखा आनंद. नाही जातात त्यांना आनंदाने कोणाच्या लग्नाला साडी घेऊन, त्यांच्याकडे नाही घे 500 रुपयाची साडी घेऊन द्यायचा कोणाला, एखाद्या पाहुण्या रावड्याला जेव घाला, इतकी सुद्धा काही वेळेस शेतकऱ्यांची ऐपत नाहीये. खोटं बोलत नाही. त्याला जर इच्छा असेल एखादं हॉस्पिटल ऍडमिट आहे आपण भेटायला जाऊ, नाही जाणं होत आता त्याच्याजवळ नाहीये काही, मायाळू पण त्याला जायची इच्छा असून सुद्धा तो नाही जाऊ शकत. त्याला मूळ कारण आहे फक्त राबायचं आणि मालाला भाव नाही आणि कर्जमुक्ती होत नाही. म्हणून माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही. एकदा जर आता आमचं आंदोलन संपलं ना मराठा आरक्षणाचं, कसेच मालाला भाव देत नाही ना ते पण मी बघणार आहे. आणि पाणी बी कसं देत नाही विदर्भाला मराठवाड्याला हेही बघतो यांच्याकडे. एकदा मागा लावून यांना सोडितच नाही.
आपलं पणच मांडलेलं आहे आपण. कारण शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर खुशी जाणून दाखवी, त्याशिवाय गप नाही बसणार. कारण निश्चित. देशाला पोचतो हा आयकर भरतो हा शेतकरी, हा टॅक्स भरतो हा शेतकरी. तुम्ही सुखात विमानात फिरतात शेतकऱ्यांमुळे, आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव कर्जमुक्ती करणार नसतात ना, तर सरकार म्हणून तुम्ही करंट आहेत आणि अपयशी आहेत. निश्चितच एका बाजूला सरकारला इशारा देत असताना मैत्रीपूर्ण सल्ला तुम्ही बच्चू कडू यांना देखील दिलेला आहे. धन्यवाद. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या घरातली नेमकी परिस्थिती काय ही मनोज जरांगे पाटील यांनी आज महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.